हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा 2024मध्ये देशपांडे सिस्टर्स आल्या आहेत. फार सुंदर दिसत आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. बरं, मला तो ना उत्सव नात्यांचं आवडलं जेव्हा पहिल्यांदा तुम्ही एकत्र सुंदर गोल्डन आणि एक कॉम्बिनेशनच्या साड्या नेसून आला आणि पुन्हा एकदा कट्टू आता. सो कशा? मस्त धमाल. आजही आम्ही तशा साधारण कॉम्बिनेशनच्या साड्या नेसून आलोय. आम्ही ठरवून तशा नेसल्या आहेत जरा आज साड्या. तेव्हा बहीण सिंगल होती, आता बहिणीचं लग्न. आता डबल डेकर. हो. कोणाला क्रेडिट आहे याचं लुक? गौतमी. म्हणजे आज लिटरली हो 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 तिने म्हणजे ताई आज हे घालूया असं तिने ठरवून ठेवलं होतं आणि आम्ही अक्षरशः 10 मिनिटात रेडी झालो, कारण खूप बिझी शूटिंग रिहर्सल असं सगळं करून इकडे पोहोचायचं होतं. त्यामुळे माझ्या स्टायलिशनी ज्या दोन्ही साड्या आम्हाला दिल्या होत्या त्या दोन्ही आज आमच्यावर वापरल्या गेल्या. त्यामुळे आता मला ही नेसता येणार नाही परत. कारण तू वापरून टाकलीस नाही. हो पण तू नेसलीस की ती वेगळी दिसेल. ओके. मी उद्या परवाच नेसणार होत नाही. रिपीट करायच्या पण तेच ना, आता उद्या परवाच नाही आहेत ना कुठल्या. मी थांबले होते, मी म्हटलं होऊ देत. पण येताना नीट आलात का भांडत आलात? काय होतं? ऍब्सोल्युटली नाही भांडलो आम्ही. हल्ली कमी भांडतो कारण एकत्र नसतो ना, आणि याचं डोकं ताळ्यावर आलंय लग्नानंतर. त्याच्यामुळे आधी खूप भांडायची. मग मी तिला म्हटलं होतं की वेळ देत नाही वगैरे, अशी खूप भांडणं होती. तर काय तिचं लग्न आल्यावरती विसरलीच मला. त्याच्यामुळे मग तिला कळलं की नाही मी नाही मानले, मी शहाणी झाली आहे फक्त एवढंच. मी आता हे सोडल्या तिच्याकडनं अपेक्षा तिने मला वेळ देण्याच्या. त्याच्यामुळे शहाणं होणं म्हणतात याला. अरे म्हणजे ते परत थांबते मी. ऑन राहू द्या तुमचं. पण जसं ती आता म्हणाली की वेळ देत नाही, हे खरं आहे का? नाही देते. आता देते. हो, तिला कळलं माझं महत्व माझं लग्न आल्यानंतर. अगं तू वेळ देत नाहीस आता मला. तुला मी देते का नाही याचा? तिसरा भांडण तिसरा भांडण. वेळ देतेस काय नाही म्हणत. ओके, पुढचा प्रश्न. वॉर्डरोब चोरी सुरू आहे का? हो. तिच्याकडनं माझी. ती माझे चोरते आता. तीच माझे चोरायची पूर्वी पण फक्त दाखवलं पिक्चर. गेल्या खूप वर्षात नवीन कपडे विकत नाही घेतले. तिच्याकडे नवीन येत असतं आणि त्यामुळे मला असं झालं की मग हेच वापरावेत, मी कशाला घ्यायचे. देवा माफ कर हिला खोटं बोलण्यासाठी. रेड कार्पेटवर आला आहात तुम्ही झी चित्रगौरव पुरस्कार 2024च्या. किती एक्साइटमेंट आहे गर्ल्स? खूप एक्साइटमेंट आहे. ह्याचं कारण म्हणजे यावेळेला आमचे कुठलेही सिनेमे नॉमिनेटेड नाही आहेत, कारण मागच्या वर्षात. त्यामुळे खरंच धाकधूक नाही आहे. आज फक्त मज्जा करायची आहे आणि आम्हाला जे चित्रपट जिंकायला हवेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सेम. खरंच खूप मस्त वाटतंय, कारण अगेन तेच की नॉमिनेशन एनिवे ताईला जरी कधी असलं ना नॉमिनेशन तरी मी अशी असते. नाट्यगौरवसाठी आहे, पण ताईला एनिवे पण चित्रपटांसाठी नॉमिनेशन असलं की मी पण अशी बसलेली असते. त्यामुळे ती धाकधूक मलाही असते. त्यामुळे आज काहीच धाकधूक नाही, आज नुसती मज्जा आहे. ओके. सो देशपांडे सिस्टर्स मी म्हणाले, पण राव आणि तेंडुलकर असं इथे मला म्हणायला आवडेल. सो या निमित्ताने जरा रेड कार्पेट स्पेशल उखाणा होऊन जाऊ द्यात प्लीज. पहिला मान कोणाला देऊ? ताई एकत्र घेता. झालं आता लग्न बिग्न विसरलो आता नाव बिव. झी गौरवचं नाव घेतो. आणखीन काय हवं? क्या बात. आणखीन हे कळत नाही ना लिप आपल्याला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. गालिबसाठी नाट्य गौरवचं तुला नॉमिनेशन आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्स.